जन्माले आले म्हणजे बापावर प्रेम करणारे, आईवडिलावर प्रेम करणारे, संतावर प्रेम करणारे, या देशावर प्रेम करणारे. भगतसिंगने देशावर किती प्रेम केलं, झाशीच्या राणीनं किती प्रेम केलं. हां, ते होतेच म्हणून आज आपण आहो. भगतसिंग होते म्हणून आपण आहो. छत्रपती शिवाजी महाराज संत आहे म्हणून आपण आहो. त्यांनी आम्हाला संस्कार दिले. ते संस्कार फक्त कीर्तनात ऐकायला मिळतात. लोक म्हणतात एवढं कीर्तन चांगलं आहे महाराज, माणसाचा देव होते. हो, होतेच. कीर्तन चांग हो अंग हरी. म्हणून मी सर्वांना नमस्कार केलेला आहे. पुन्हा एकदा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर कधी संताच्या, यावर कधी संताच्या, यावर कधी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावर कधी संताच्या, यावर कधी संताच्या. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. म्हणून मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. हे मस्तक जर तुम्ही व्यसनाले दिलं, हे खऱ्याले दिलं, तमाकाले दिलं, हे मोबाईल, आता जाऊ द्या, या जगात काही असू द्या, आता मोबाईल निघाले, टी व्ही निघाले, हे माणसाले थोडं बिघडवण्याचं काम करतात. पण त्यातनी काही चांगल्याही गोष्टी आहे, पण चांगले आपण पाहत नाही. म्हणून त्याच्यातलं चांगलं पाहिलं पाहिजे, पण वाईट पाहू नये. डोकं बिघडलं असं. मोबाईलनं किती लोक मरण पावले, किती लोक पागल होऊन राहिले, त्याच्यात ॲक्सिडेंट होऊन राहिले, ते काढत नाही. इतकं नका त्याच्यावर प्रेम करू. मला एक म्हणायचं आहे, मोबाईल खिशात ठेवा, पण मोबाईल डोक्यात घुसू देऊ नका. डोक्यात काय ठेवा मग? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गय, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गय, तुझे उपकार भेटणार. हे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. हे अनमोल जन्म दिला गय, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गय, तुझे उपकार भेटणार नाही. आईचे उपकार भेटते का? इकडे बा, आईचे उपकार भेटते का? हां, आई भेटत नाही पुन्हा. म्हणून आई वडिलाचं ऐकत जा तुम्ही. आईले कधी दुखू नका. शाळेत जा म्हणलं तर जात जा, अभ्यास करा म्हणलं तर करत जा. आणि आई वडील पुन्हा भेटत नाही. विसरू नको रे आई बापाला, ज्याने झिजविली आपली काय अरे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. बापाने आणखीन ओळखूच शकत नाही माणूस. हां, आणि बाप जेवढा आपल्यावर प्रेम करते तेवढा पोरगा प्रेम करूच शकत नाही. त्याला जर बापावर प्रेम करायचं असेल तर त्याला पुन्हा वडील व्हावं लागेल कुठं तरी. मग समजत, त्याला समजते. मग पुढं त्याचे पोरं मोठं झाल्यावर हे वडील होते ना, मग समजते की बाप काय ते, हां, आई काय ते. हां, आईले सतावू नये माणसानं, मायबापाचं ऐकलं पाहिजे. आता खरं सांगा, आता परिस्थिती अशी झाली जगात महाराज की टी व्हीची जागा घेतली आईनं, आणि मोबाईलची जागा घेतली बापान. पोरायला आई वडील बी पाहिजे नाही. मोबाईल दिला लहान लेकरा की खुश, त्याला माय नाही म्हणत ना बाप नाही म्हणत. अरे वा रे वा. हे लहान लहान पोरं. इकडे बा, इकडे बा, इकडे बा. टी व्ही तू एवढी पाहतं, कधी एखाद्या वक्ती त्या बाईनं तुला जेवायला बोलावलं का घरी? तुझी आई जास्त बोलावते जेवाले का टी व्ही बोलावते जेवाले? हां, त्यातनी पदार्थ दाखवते फक्त टी व्ही. पा, खा आणि पैसे भरा. कुठायला काय दिलं? बरं, तुम्ही बिमार झाल्यावर एखाद्या वक्ती टी व्हीतली बाई आली का विचाराल तुम्हाला की काहो बाई काय झालं, तू शाळेत चालले, तुला तापले आले हो, काय बिस्किटचा पुडा आणला काय खांदा तुम्हाला? मग बिस्किटचा पुडा कोण देते? आई. भाकरी कोण करते? आई. आणि पाहता तुम्ही टी व्ही. जेवायला पाहिजे आई, जेवायला देते आई.
आणि पाहता तुम्ही टी व्ही. मग हे बरोबर आहे का? नाही. तात्पुरती पाहायची थोडीशी, पण पहिले आईले भेटायचं. हे आता संस्कार आहे बाबा. मोबाईलची जागा. एका पोराले मोबाईल पाहू नको म्हणलं. मी लटे गेल्या वर्षी मी सांगितलं असेल का नाही सांगितलं? अहो त्या बापाले पोरानं काय करावं? बापानं फक्त त्याच्या हिताचं सांगितलं की तू मोबाईल जास्त वाजू नको, नापास झाला रे, मार्क कमी पडले रे, तू साहेब झाला पाहिजे रे, तुझ्या हितासाठी बनतो रे. त्या पोराला राग आला. तर पहिले गोष्ट रागच नाही यायला पाहिजे बापाचा. जे बाप लात मारल या काळात, ज्याचा बाप एखाद्या पोरानं जर बापाची लात खाल्ली आणि त्याला जर त्याचा राग नाही आला, मी तर म्हणतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस कोण. महाराज लात सोडून द्या, बोलायला नाही जमत. कारण काय? त्याला कीर्तन माहित नाही, माई बापाचं महत्व माहित नाही, त्याने काय. हा पुंडलिक काय? ते देव विठोबा जे आले ना तिथं पंढरपूरले, ते कोणासाठी आले? ते कोणामुळं आले? पुंडलिकामुळं आले. देव म्हणतात मी इथं बाकीच्यासाठी आलो आणि मी फक्त पुंडलिकासाठी आलो. पुंडलिक जर नसता तर मी इथं आलो. आणि पुंडलिकाच्या घरी का आले? हा, पुंडलिके काय केले आणि परब्रह्म देव उभा झाला कशासाठी? आई माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. पोरगा आहे काय भजन म्हणलं. माहूरचं दत्तात्रय महाराजचं गाव तर इथं आलं आपल्या इथं सागऱ्या. वा रे वा. दत्ता दिगंबरा या हो दयाळा, दत्ता दिगंबरा या हो भेट मला द्यावो दयाळा, भेट मला द्यावो दयाळा, भेट मला द्यावो, भेट मला द्यावो. दत्ता दिगंबरा हो दयाळा, भेट मला द्यावो. दत्ता दिगंबरा हो दयाळा, भेट मला द्यावो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. माता की जय. माता की जय. मातोश्री की. या वयात कोण्या वर्गात आहे बाबा तू? गाव कोणतं तुझं? माहूर. माहूरच तांडा आहे. काय नाव आहे तुझं? विकास राठोड. झालं मग तर देवच पाठवला आमच्या इथं. काय आवाज आहे तुझ्याकडे? पुढे या माणसाले बोलावण्यासाठी म्हणजे नंबर लागेल, नंबर लागेल त्याला. हो, त्याला वावरात जायचं काम नाही. नोकरी लागली तर एक पट बरं, नाही लागली तर दुप्पट बरं आहे ते भजन करायला. लोक हात जोडून पैसे देतील, कारण साधी गोष्ट नाही. हे कोणाच्या भाग्यात आहे? हां, हे भाग्य मिळत नाही. वा 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 महाराज, खूप आवाज चांगला आहे. तुम्हाला आणखीन एक कडवं म्हणायला लावणार आहे आम्ही, कारण की तुमचा आवाज आमच्या कानातून चालला नाही. विठाला विठा.
पोऱ्याच भजन म्हणत गेल्या पंढरपूरपर्यंत, एकाच गावातल्या पोऱ्या. त्या अरुण महाराजांनी शिकवलं त्यांना संस्कार म्हणून राहिलो मी, संस्कार म्हणून आपल्या पोराले भाऊसागर तरण्याचा संस्कार दिला पाहिजे. नदी पार करायची असेल तर पोहणं पाहिजे, बरोबर आहे. तिथं डिग्री चालत मी बा डॉक्टर आहे, मला जाऊ दे म्हणलं नदीले, तर नदी म्हणते डॉक्टर असं का कोणी पोहणं येते का? पोहणं असेल तर जा, नाही तर धारीले लागा. कोणाला माफ करत नाही ते नदी, बरोबर. एखाद्यानं म्हणलं की मी पैलवान आहो, मी महाराष्ट्रात पुष्कळ कुस्त्या मारल्या, नदी माय मला जाऊ दे, जा. पोहणं आहे का? पोहण्याचं सर्टिफिकेट असेल तर जाय, नाही तर जाऊ नको. आणि जाशील तर तू जाशीलच. डिग्री पाहिजे. काय पाहिजे तिथं? तिथं डिग्री काम करत नाही कोणती दुसरी, पोहण्याची डिग्री फक्त पाहिजे. तसं भाऊसागर पार करायसाठी संतांची डिग्री पाहिजे. हा, मी म्हणून राहिलो नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तर, ज्ञानदेव म्हणे तरलो, हे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो, आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धर, आता उद्धरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. श्री गुरु सारिका आता पाठी राखा, श्री गुरु सारिका आता पाठी राखा. उद्धरिलो गुरु कृपे, आता आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका आता पाठी राखा, श्री गुरु सारिका आता पाठी राखा. यायच्या नाव टाळी बाजूला तुमचं गाव कुठटाकाळी, ते सप्ताह आठवते का तुम्हाला आपल्या झालेला? नसेल आठवत. लहान संस्कारानं एवढा आवाज चांगला आहे, तसं सगळ्यांनीच आवाज दिलेला आहे देवानं. पण आपला आवाज एखाद्या मी भांडणाच्याच कामी लावतो, चापत करून घ्यायची. भांडणातही कायचं काम आहे आवाजाचं, भांडणात कायचं काम आहे. मग आवाजाचा कसा उपयोग करायचा? बाय यायनं उपयोग केला, हे पकवाज वाजवले, किती गोड पकवाज वाजवत, किती झपाट्यानं वाजवते. यायला नंबर नाही लागत, यायचा हात जोडून पैसे द्यावे लागते. आणि भांडण केल्यानं हात जोडून तिकडे पैसे द्यावे लागते. की बाबा बोललो जोऱ्यानं मी. म्हणून आपण आपल्याला भगवंतानं दिलेला आवाज आहे, ते कशा काय दिलेलं आहे, ते कशा कामी लावायचं, एवढं वर्म त्याचं समजलं की माणसाच्या जीवाचा उद्धार झाला आणि जीव बंधनातून मुक्त झाला. आवाज विठाला मला गोष्टीत आपल्या अभंगाचा अर्थ आपण सांगून टाकू. भावार्थ म्हणजे कीर्तन आपल्या वेळेवर बंद झालं पाहिजे म्हणून पहिलं कडवं तुम्ही नव्हते म्हणाल्या, आम्ही सुरुवात केली होती म्हणून तुझी हे संगती. तुझे संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, निशांती
जयंती